याच्या आधी आम्ही फक्त बचत गटात चालित होतो। बचत गटामध्ये फक्त 7च महिला आहेत आणि आम्ही सेंद्रिय शेती करतो। हायब्रिड खाल्यावर आता आजार होणारच ना। जे बी दुकानातून आणलेलं असायचं त्याच्यावर उगवण क्षमता तर कमी होतच होती। जे रासायनिक पद्धतीची बी असतात त्याला लवकर आळी लागते। असं म्हणजे असे मालावरती असे रोगराई आळी जास्त म्हणजे वापरले तरी ते काही फरक पडत नव्हता। त्यांना काही पिकं पण म्हणजे माल पण भरपूर निघत नव्हता। मग नंतर मग खाण्यावरती पण परिणाम व्हायचा। तसं रासायनिक पद्धतीचं जे आहे त्याने कॅन्सर वगैरे होण्याची जास्त संभाव्य असते। आम्हाला वॉटर संस्थेकडून माहिती मिळाली, त्यांनी मग आम्हाला ते दाखवले कसं करायचं काय। मग ते आम्ही घरी आमच्या शेतात करायला लागलो। तर हो, आम्ही बचत गटाच्या महिला सर्व मिळून सेंद्रिय शेती करतो। सीड बँक म्हणजे त्याच्यात आपण फक्त गावरान बियाणेच ठेवतो। कार्यालयात जाऊन तिथं हे करून तुमची माहिती सांगून मग सीड बँकेची तुम्हाला माहिती होईल। सीड बँकेला आता वर्ष झाले। आता हे गावरान ज्या शेतकऱ्यांक असतील त्यांच्याकडूनच घ्यावं लागत, नाही तर मग सीड बँकेकडूनच तुम्हाला घ्यावं लागतं। किंवा मग सेपरेट पेरायचं ते कसं पेरायचं, कोणत्या ऋतूमध्ये कोणतं बी पेरायचं, उगण्यासाठी आधी त्याच्यावर कशी प्रक्रिया करायची याबद्दलची माहिती दिलेली। सीड बँक उभी करण्यासाठी रॅक, मडके, बरण्या व त्याच्यात कडुलिंबाचा पाला, परत त्याला रूम लागन, ती पण पत्र्याची पण नको आणि स्लॅबची पण नको, कौलाचीच लागेल। उन्हाळ्या दिवसात उष्णता जास्त राहते, मग बी खराब होतं ना, त्याला जाळे लागत आहेत। त्याच्यातल्या मोठ्याल्या ब्या अशा साईडला काढायच्या, 100 ब्या काढायच्या आणि त्या पोत्यावर ठेवायच्या। मग त्या पॅक करून त्याच्यावर पाणी बिनी मारून 8 दिवस ठेवायचं तसंच। हो, शेतकऱ्यांना द्यायच्या आधी त्याचे आम्हीच आधी उगतंय काही नाही ते पाहतो ना। हे आम्ही शेतकऱ्यालाच विकतो, परत शेतकऱ्याकडूनच परत विकत घेतो। मग आपण ते शेतकऱ्यांना बी दिलेलं आहे त्यांना असं सांगायची का पेरतानीच तुम्ही थोडं दाट पेरा। मग त्याच्यात कडधान्य, तृणधान्य हे सगळेच असतं। हरभरा, मका, चवळी, हुलगा, मठ, मूग, भाजीपाल्याचे पण वाण आहेत। गवार, भेंडी, मुळा, मेथी, गाजर, पालक, शेवगा, सोयाबीन, वाटाणा, बाजरी। मी सीड बँकेतून बियाणं लावतो गावरान। हायब्रिड बी आम्ही वापरतच नाही। सीड बँक म्हणजे जोपर्यंत आम्हाला गावरान बियाची काही माहिती नव्हतीच तेव्हापासून आम्ही हायब्रिडच खात होतो, पण आता आम्ही गावरानच खातो। आम्ही शेती व्यवसाय रासायनिक पद्धतीने करत होतो, परंतु आता सेंद्रिय पद्धतीने करतो। पाहिजे तसं सेंद्रिय पद्धतीचे जे आहे ते विकत घेतात, तसं रासायनिक पद्धतीचं कोणी विकत घेत नाही पाहिजे एवढं। आता त्यामुळे आम्ही सेंद्रिय शेतीच करतो। आणि सेंद्रिय बियाणं जे आहे त्याच्यावर आम्ही नैसर्गिक म्हणजे झाडपाल्याची औषधं चोळलेली राहतात, त्याची उगवण क्षमता जास्त असते। मग आम्हाला त्याच्यापासून फायदे दिसू लागले, त्याच्यापासून असा खर्च पण कमी येऊ लागला, मग पिकं पण चांगले म्हणजे येऊ लागले। तसं सेंद्रिय पद्धतीचं जे आहे त्याला लवकर आळी लागत नाही, ते खराब पण होत नाही, परंतु ते धान्य जास्त दिवस टिकत पण होतं आणि त्याला पाहिजे एवढा खर्च पण येत नव्हता, कारण त्या मालावर जास्त आळी वगैरे पडत नाही, त्यामुळे खर्च कमी होता आम्हाला। सेंद्रिय शेतीमध्ये आम्हाला उत्पन्न जास्त मिळालं आणि त्यापासून आम्हाला शरीराचं पण आम्हाला जास्त माहिती मिळाली। त्यापासून आम्हाला काही आजार वगैरे नाहीत याचं आम्हाला माहिती म्हणजे व्यवस्थित मिळाली आणि त्या खाल्ल्यापासून आम्हाला काही आजार वगैरे काही जाणवला नाही।